हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता लोकनेता सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय, शिवाजी जय, श्रीराम जय जय श्रीराम। शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन आणि छत्रपती शाहू महाराज आणि तारा राणी यांनाही विनम्र अभिवादन आणि सद्गुरू संत बाळूमामा यांनाही वंदन। आणि माझ्या या सर्व शिवसेनेच्या सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व मंत्री, शिवसेनेचे नेते, उपनेते, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि अतिशय विक्रमी रेकॉर्ड ब्रेक ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी, आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो। खरं म्हणजे मला सांगितलं इथे बाळासाहेबांची एक सभा झाली होती अगोदर आणि त्यानंतर एवढी मोठी सभा या गांधी मैदानामध्ये पहिल्यांदा होती आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। येताना पाहिलं की एवढेच माणसं रस्त्यावर आहेत। मी राजेशला म्हणालो, अरे बाबा हे सगळे रस्त्यावर माणसं, सभेत किती माणसं आहेत? तर बोले सभा तर ओव्हरफ्लो आहे, मैदानात जागा नाही। आणि सगळे लोक, राजेश आणि आपले दोन्ही खासदार चंद्रदीप नरके, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, यानी प्रकाश आबिटकर आहेत आमदार, या कोल्हापूरच्या सर्वांची नावं मी घेत नाही, परंतु अतिशय शिवसेनेला साजेसं आयोजन आपण या सभेचं केलेलं आहे। खरं म्हणजे आता 1.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं की या राज्यामध्ये एक उठाव, एक क्रांती आपण पाहिली आणि या क्रांतीमध्ये, या उठावामध्ये 50 शिवसेनेचे आमदार माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते। मी त्यांना धन्यवाद तर देतोच, पण त्यातला एक आमदार, आमचा सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि यामध्ये आपण पाहिलं की बाळासाहेब देखील कुठल्याही निवडणुकीचा शुभारंभ कोल्हापूर करवीर वासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने करत होते।
आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेतोय. आणि खरं म्हणजे आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या या उपस्थितीमुळे, तुमच्या या गर्दीमुळे संपूर्ण कोल्हापूर भगवं झालंय. कोल्हापूरचे रस्ते सजलेत. कोल्हापूरमध्ये एक शिवसेनेचा झंझावात आपण पाहतोय. आज या ठिकाणी आपलं 2 दिवसाचं महाअधिवेशन पार पडलं. त्या महाअधिवेशनामध्ये आपण अनेक विषयाला हात घातला. सर्वसामान्याच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. शेतकरी, कष्ट, माझ्या माता भगिनी, माझे युवा तरुण मित्र, ज्येष्ठ, वारकरी, धारकरी, सर्व या समाजातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे. मी काल करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. मला सांगितलं कालचा दिवस फार महत्वाचा होता. घोड्यावर विराजमान, हाती धनुष्यबाण, अंबा मातेचं, अंबाबाईचं दर्शन झालं. पत्रकार म्हणाले, तुम्ही काय मागितलं? बोल, मी कधीच मागत नाही. आणि आई अंबाबाईला सगळं माहीत. तिच्या आशीर्वादामुळेच या राज्यामध्ये, या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय. मी एवढंच सांगितलं, एवढंच साकडं घातलं, माझा शेतकरी बळीराजा याच्यावरची अरिष्ट संकट दूर होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये एक आमूलाग्र बदल, त्यांना सुख समाधान मिळू दे. शेवटी आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात बाळासाहेबांच्या प्रेमापोटी, शिवसेनेच्या प्रेमापोटी. मी फक्त आज या ठिकाणी सभेला आलो नाही, मी महापुराच्या वेळेस आलो होतो. महापूरही आपण पाहिला. महापुरामध्ये देखील शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं, मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली. त्यावेळेस मी पाहिलं कोल्हापूरकरांचं प्रेम. मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मी 10 दिवस होतो राजेश आपण इकडे, 10-12 दिवस मी नगरविकास आणि आरोग्य मंत्री होतो. गुरंढोरं वाहून चालली होती. या ठिकाणी पावसाचं पाणी 2-2, 1-1 मजल्यापर्यंत गेलं होतं. आणि कोल्हापूरकरांमधला मी तेव्हा माणूस पाहिला, माणुसकी पाहिली. त्याच्यातलं एकच मी तुम्हाला आपल्याला किस्सा सांगतो. रात्री 1 वाजता मला फोन आला. एक आपली गर्भवती भगिनी अडचणीत आली होती, अडली होती. आणि पाणी सगळीकडे, कसं होणार? मी सांगितलं एनडीआरएफला आपल्याला जायला पाहिजे. एनडीआरएफ वाले म्हणाले रात्रीचं आपल्याला जाता येत नाही, रात्री रेस्क्यू करता येत नाही. मी त्यांना म्हणालो सकाळपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही, तुम्ही येत नसाल तर हा एकनाथ शिंदे चालला. मी निघालो, एनडीआरएफचे लोक पाठवून आले आणि त्या महिला भगिनीची अडचण आपण दूर केली. हे देखील प्रेम पाहिलं मी. एका प्रेम म्हणजे माणसांनी इथल्या ज्या भागात पाणी साठलं होतं त्या ठिकाणी आपली गुरं, आपल्या गाई म्हशी पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, वरती आपल्या परिवारासोबत ठेवल्या होत्या. मी एका ठिकाणी गेलो, वरती बघितलं. मी म्हणालो काय? बोले हे आमचा परिवार आहे, हे गोधन आमचं कुटुंब आहे. आणि मला खरंच एक समाधान, एक वेगळा आनंद, एक वेगळी कोल्हापूर वासियांच्या बद्दल एक जिव्हाळा आणि आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळाली. एकीकडे 26 जुलैचा पूर आला, त्यावेळेस बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून 5 स्टार मध्ये जाणारे कुठं, आणि या कोल्हापूर मधले लोक या गोधनाला आपल्या बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारे कुठे? हा फरक आहे. आणि म्हणून त्या वेळेस देखील
एवढे संकटात लोक असताना त्यांनी मला सांगितलं, तुम्ही आम्हाला मदत करायला आलात, एक चहाचे 2 घोट घेऊन जा. अशा प्रकारचं प्रेम त्यावेळेस मला मिळालं. मनातला माणुसकीचा पाझर या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर, अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर, खास बागेतली कुस्ती कोल्हापूर, शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर, उसाचा मळा कोल्हापूर, राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्यबाणाचा नेम कोल्हापूर. कोल्हापूर प्रमाणेच आज राज्यभरात फिरताना मला तिथल्या लोकांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहऱ्यावर शिवसेनेवरचा आणि आपल्या सरकारबद्दलचा विश्वास पाहायला मिळतो, प्रेम पाहायला मिळतो. त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे. बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेब सांगायचे मंत्रालयात न बसता, फक्त मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा, संवाद साधा. आणि बाळासाहेबांचं राजकारण, समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बेईमानी केली असेल, ज्यांनी शिवसैनिकांची प्रतारणा केली, ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आहे. बसवायचं आहे ना. आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात, आणि तसं वागावं लागतं. आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी. आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होतं. आता मातोश्रीतून, जिथून बाळासाहेब डरकाळी फोडायचे, तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो. हे दुर्दैव आहे. हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं. बाळासाहेब काय चोरायला वस्तू आहे? बाळासाहेब विचार होते. बाळासाहेब ज्वलंत अंगार होता, हिंदुत्वाचा धगधगता विचार होता. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे व्यासपीठ एवढं भरलं असतं का? आपण हे अख्खं मैदान भरून ओसंडून वाहून गेलं असतं का? हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे. आणि आपण जे प्रेम देत आहे, जे सहकार्य करताय, त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे, तसाच यांना मी देखील दिसतो. जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही. उठता बसता झोपता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो. शिव्या, शाप आणि आरोप. काय एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं? आपल्याला मी एवढंच सांगतो की या शेतकऱ्याचा मुलगा उद्या तुमच्यातला एक जण जर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल. आज का लोक आपल्या बरोबर येत आहेत. आज मुरलीधर जाधव आपल्या बरोबर आले, इतर लोक आले, 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो निलमताई बसल्यात.
इथं मनीषाताई बसल्यात, विधान परिषदेतले आमदार. आपण का आलेत? कारण सरकार काम करतंय. या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले 50% एसटी मध्ये सवलत. लेक लाडकी लखपती ही योजना. आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते. आज महिला बरोबर ना? हे सरकारने केलंय. आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय. त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय, दुप्पट करतोय. आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय. महिला मगाशी नीलमताईंनी सांगितलं, या महिला धोरणावर त्या काम करतायत. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय. जसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं, तसे 6,000 शेतकऱ्याला आपणही देतोय. वर्षाला 12,000 रुपये आपण शेतकऱ्याला देतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण देतोय. शेतकऱ्याला अनेक आपण योजना सुरू केल्या. जे 50,000 रुपये जे आपण नियमित कर्जफेड करणारे लोक होते, त्यांना मला वाटतं प्रकाशाने आपण सांगितलं मगाशी की ते पैसे आपले बाकी आहे, ते देखील देण्याचं काम आपले सरकार करेल. आणि म्हणून हे सर्व आपण निर्णय घेतोय म्हणूनच आज आपल्या बरोबर लोक येत आहेत. आणि म्हणून घर बसल्या फेसबुक लाईव्ह आपलं काम नाही, फील्डवर उतरून फेस टू फेस काम करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतोय. सर्वसामान्य लोकांना फेस करतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, महिला भगिनींना भेटतो, लोकांशी संवाद साधतो आणि लोकांना काय हवंय ते देण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना अनेक निर्णय आपण घेतले. हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण निर्णय घेतले. आणि म्हणून रोज सकाळी उठून जे एकच जप मोजतात, खोके खोके खोके, मी आपल्याला सांगू इच्छितो, शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे. असं असताना देखील उबाटाच्या लोकांनी मला शिवसेनेच्या लेटर हेडवर पत्र दिलं की आम्हाला शिवसेनेच्या म्हणजे तुमच्या खात्यातले 50 कोटी पाहिजे. तुम्ही आम्हाला 50 खोक्याचा आरोप करता आणि 50 कोटी मागता. मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. बोला यांना बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना पैसे पाहिजे देऊन टाका. ताबडतोब देऊन टाकले. थोडी तरी मनाची नाही जनाची तरी आपल्याला वाटली पाहिजे होती. कशाला आरोप करता आमच्यावर? काय अधिकार आपल्यावर? आणि म्हणून शिवसैनिकांना भावनिक करून आवाहन करून कायमचं लढायला पाठवतात. आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. मुरलीधर जाधव या ठिकाणी आले, त्यांनी मला सांगितलं अडचण, मी सांगितली त्यांना, म्हणाले तुम्ही फेस करा. जेव्हा एखादा शिवसैनिक अडचणीत येतो तेव्हा त्याला सांगायचं तू तुझं बघ. असं कुठं असतं? असा कुठं पक्ष चालतो? अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं, तेव्हा पक्ष मोठा होतो. आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये, शिवसेना वाचावी, धनुष्यबाण वाचावा, म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय आज लोकांनी मान्य केला. निर्णय घेतला तो लोकांनी मान्य केला म्हणून हजारो लाखो लोक सोबत येतात. आणि आपल्याला एकच सांगतो, ते शिवसैनिकांच्या पाठीशी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. जेव्हा
त्यांच्या वैयक्तिक कुटुंबावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मात्र ते काही करायला तयार होतात. एक किस्सा आपल्याला सांगतो. दिल्लीला गेले अशोक चव्हाण आणि अजित दादा पवार यांच्या सोबत. आतमध्ये मोदी साहेबांना भेटायला गेले. बाहेर मराठी बाणा दाखवला आणि आतमध्ये घालील लोटांगण वंदीनं चरण केलं आणि सांगितलं, आता आपण युती करू, मी सोडतो सत्ता. इकडे आल्यानंतर मी त्यांना वारंवार सांगत होतो, आपण युती महायुती ही लोकांनी महायुती केलेली आहे, आपल्याला युती म्हणून निवडून दिलंय. मला म्हणाले उरलेली 2.5-3 वर्ष आपल्याला मिळतील का? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजा आड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटं आहे, स्पष्ट होतं. आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही. परंतु एवढंच सांगतो, सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांना सोडलं, देशद्रोही आणि देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्यांची हात मिळवणी केली. आणि आता निवडणुका आल्यावर त्यांना पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली. आता यांना राम आठवला. पहिले म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, असं मोदीजींना चेष्टा करायचे. मोदीजींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही झालं. म्हणजे काय? मुंह में राम बगल में छुरी, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आपल्याला माहित आहे. आपलं उलट आहे. मुखी राम आणि सतत काम. हे लोकांना काम पाहिजे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको. लोकांना तुम्ही काय करताय ते पाहिजे. आणि घरी बसलेल्या लोकांना लोक पाठीशी उभे राहत नाही. फील्डवर काम करणाऱ्या माणसाच्या कार्यकर्त्याच्या मागे लोक उभे राहतात. आणि आपले जे शिल्लक लोक आहेत, आमदार खासदार, त्यांना थांबवण्यासाठी रोज सांगायचे, रोज ज्योतिषांचा पाडा वाचायचा. आज सरकार पडणार, सरकार स्थापन झाल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. सगळे ज्योतिषी थकले, पण सरकार काय पडलं नाही. सरकार तुमच्या आशीर्वादाने अधिक मजबूत झालं, अधिक मोठं झालं, अधिक ताकदवान झालं. आणि म्हणून आज इंडिया आघाडी केली आहे. अरे मोदीजींच्या विरोधामध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात, पण पंतप्रधान पदाचा उमेदवार पण आपण ठरवू शकला नाही. आणि म्हणून त्या इंडिया आघाडीचं पण एक एक करून सगळे सोडून चाललेत. कुणाच्या जोरावर, कुणाच्या बळावर तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आव्हान देताय? मोदीजी कुठे? त्यांचं काम कुठे? त्यांनी या देशाला पूर्ण जगामध्ये सन्मान प्राप्त करून दिलाय. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. 10व्यावरून 5व्यावर आणली, 3ऱ्यावर आणतायत. $5 ट्रिलियन स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि तुमच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे या महाराष्ट्रातून पण $1 ट्रिलियन स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणून आज लोक म्हणतात, हे सगळं होत असताना कुणाला तरी प्रधानमंत्री होण्याची स्वप्न पडतायत, कुणाला अर्थमंत्री व्हायचं स्वप्न पडतायत, एक दुसऱ्याला प्रधानमंत्री अर्थमंत्री बनवतायत. हास्य जत्रा कार्यक्रम असतो, त्याला पण टफाईट होईल अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न आहे. आणि म्हणून या त्यांच्या त्या सभा पाहिल्या आपण. मैदानातून चौका सभावर आल्या. काल परवा त्यांनी स्वतःलाच काय म्हटलं तेही आपण पाहिलं. मला वाटतं ते काय म्हटलंय आपल्याला माहित आहे स्वतःला. त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणायच्या ऐवजी दुसरं काहीतरी म्हटलं, मी बोलत नाही. आणि त्यांनी मला वाटतं आरसा पाहिला असेल. वारसा 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 म्हणता, तुम्ही पहिला आरसा पहा. आणि म्हणून
काँग्रेसच्या 50-60 वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत तो विकास गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी करून दाखवला. त्यांनी राम मंदिरही बांधलं, 370 कलमही हटवलं. आज त्याच्या आपल्या महाअधिवेशनामध्ये आपण दोन्ही ठराव केले, मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या अभिनंदनाचाही ठराव केला. तुम्ही तर एक शब्दही काढला नाही. बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल बोलायचे धाडस दाखवत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचा लोकांनी गॅरंटी दिली आहे. मोदी गॅरंटी जशी चालते कारण आपण महायुतीतले आहोत. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याबद्दल मोकळेपणाने मुक्त कंठाने त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम आहे. कारण बाळासाहेब सांगायचे जे चांगल्याला चांगलं म्हणा, आणि म्हणून ती शिकवण आपल्याकडे आहे. आणि म्हणून अब की बार 400 पार मोदीजींनी नारा दिलाय. आपला नारा आहे अब की बार 45 पार. आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये देखील या महायुतीचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आज कोल्हापूरमध्ये मी पाहिलं की किती बाबा, आज आपण जवळपास 640 कोटीचे उद्घाटन करून आलो. पंचगंगा नदीचं प्रदूषण शून्यावर आणण्यासाठी जवळपास 400 कोटी रुपये आपण शासनाकडून मंजूर केले. 400 कोटी रुपये. त्याचबरोबर अगोदर आपण जे दिले पैसे त्याचा आज आपण भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. आणि या महापूर थांबवण्यासाठी या पंचगंगेचा आपण वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपये आपण घेतोय. 3200 कोटी. पंचगंगेचं प्रदूषण, पंचगंगेचा महापूर, दरवर्षी आपली होणारी परवड ही आपल्याला थांबवायची आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो, हा कोल्हापूर देखील आपण शक्तीपीठ करतोय. नागपूर ते गोवा प्रकाश आंबेडकर त्यासाठी पाठपुरावा करत होते आणि ते देखील कोल्हापूरला फायदेशीर आहे. राजेश, दोन्ही खासदारांना मी सांगू इच्छितो, हे शक्तीपीठ देखील कोल्हापूरचा विकास करेल. मुंबई गोवा हे देखील आपण ऍक्सेस कंट्रोल करतोय, त्याचाही कोल्हापूरला फायदा होईल. आणि आज या कोल्हापूरच्या विकासाचा जो वेग आहे हे सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी जेवढा लागणारा निधी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो, कमी पडू देणार नाही. या कोल्हापूर मधले रस्ते चकाचक झाले पाहिजे. मी दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला माहित आहे. कोल्हापूरकरांचा टोल मी हटवणार म्हटलं होतं, हटवून दाखवला. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील मला इथे कोल्हापूरमध्ये काल लोक भेटले. मी शपथ घेतलेली आहे, मराठा आरक्षण हे देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा आरक्षण हे सरकार देणार. त्यासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन आपण बोलवलेलं आहे. हे मराठा आरक्षण देताना आपला ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, त्यांना कुठेही धक्का न लावता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही मी दिला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कोल्हापूर वासियांसाठी MIDC मंजूर झाली आहे. इथे रोजगार आला पाहिजे. दावोसला जाऊन 3,73,000 कोटीचे आपण करारनामे केले. 3-4 लाख लोकांना रोजगार मिळेल. या कोल्हापूरमध्ये देखील उद्योग मंत्र्यांना सांगितले, जेवढ्या आपल्याला किती इंडस्ट्री, मग किती MIDC मंजूर झाल्यात? 7 MIDC आपण कोल्हापूरमध्ये मंजूर केल्यात.
हजारो लाखो लोकांना, तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना, उद्योजकांना देखील विनंती केली आहे की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मोठे उद्योग आले पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. इथला माणूस मुंबई शहरात, इतर शहरामध्ये नोकरीसाठी जाता कामा नये. जो गेलाय तो वापस आला पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे. त्याचबरोबर यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी या डोंगरी भागाला देखील त्याचा लाभ होईल. इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे. ही जबाबदारी सरकारची, आमची आहे. आणि म्हणून मला निस्सारणाची जी आहे योजना, त्याला देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून पैसे देतोय. राधानगरी याला, दाजीपूर पर्यटनाला चालना देणारा आराखडा तयार होतोय. तीर्थक्षेत्र विकास आराखडा होतोय. अंबाबाई आणि ज्योतिबाचा विकास या ठिकाणी आपण करतोय. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही करवीर वासिनी अंबाबाईच्या देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा आहे. पंढरपूरचा देखील विकास आपल्याला करायचा आहे. ज्योतिबा देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांची घरं देण्याची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर आम्ही घेतोय. ती देखील आम्ही देतोय. हे पहिलं सरकार आहे. गिरणी कामगारांना घरं देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोल्हापूरचे देखील या ठिकाणी गिरणी कामगार वंचित राहणार नाही. कन्व्हेन्शन सेंटरचं कामही लवकर सुरू होईल. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं, कळमवाडी थेट पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे. नगरोत्थानमधून 100 कोटीचे रस्ते सुरू आहेत. आणि स्वच्छ भारतसाठी देखील आपलं काम सुरू आहे. राजश्री शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला आपण 10 कोटी रुपये दिले, त्याचंही काम सुरू होईल. आणि म्हणून केंद्रात आणि राज्यामध्ये जेव्हा एकाच विचाराचं सरकार असतं तेव्हा ही कामं आपल्याला करता येतात. डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आहे. कोल्हापूरचा खंडपीठाचा देखील प्रश्न प्रलंबित आहे. तो देखील आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून हे देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींचे हात आपण बळकट करूया. त्यामुळे आज आपल्याला निर्धार करायचा आहे. आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा, राज्याच्या समृद्धीचा. आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला निर्धार आहे बाळासाहेबांच्या विचार जीवापाड जपण्याचा. आपला निर्धार आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा. आपला निर्धार आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा. आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण खऱ्या अर्थाने कोल्हापूरची ताकद दाखवलेली आहे. काही जर राहिला असेल खासदार आमदार राजेश तर काळजी करू नका. त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून या कोल्हापूरवासियांच्या पाठीशी राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. आणि म्हणून आपण सर्व शक्ती, सर्व ताकद पणाला लावून, मी म्हटलंय की जसं मोदीजींनी 400 पार म्हटलं तसं 48 पैकी 45 पार आपण करू शकतो. कारण केंद्राने केलेली कामं आणि राज्य सरकारने केलेली कामं आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ही कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, घरी बसणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपले आभार मानतो. या व्यासपीठावर सगळे बसले. ते व्यासपीठ एवढा मोठा आपला आणि व्यासपीठाला शोभा आहे, परंतु ही शोभा तुमच्या या उपस्थितीमुळे वाढलेली आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे, या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत
या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करेल. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो, उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कोणाला काही वाटू द्या, मी काही काम केलं तरी त्यांना पोटदुखी असते, त्यांना प्रॉब्लेम असतो. मी दावोसला गेलो तरी प्रॉब्लेम, मी गावात शेती करायला गेलो तरी प्रॉब्लेम, मी हेलिकॉप्टरने गेलो तरी प्रॉब्लेम, मी मुंबईतले रस्ते स्वच्छ करायला पाण्याने धुण्यासाठी गेलो तरी प्रॉब्लेम. एवढा जळफळाट जो आहे तो जळफळाट करत राहा. सकाळी याने सांगितलं, आपल्या उपाध्ये संजीव उपाध्ये आपल्या अधिवेशनात आले होते. ते म्हणाले गुद्द्याची लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते. मी सांगतो, तुम्ही गुद्द्याची लढाईवर उतरलात तरी सुद्धा आम्ही गुद्द्याची लढाई गुद्द्याने नाही लढणार, मुद्द्याने लढणार आणि तुमच्या आरोपाला उत्तर कामाने देणार. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सभेचा समारोप राष्ट्रगीताने होतोय. सर्वांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. जनगण मन अधि भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे